आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आणि मुंबईसह राज्यातल्या 28 महानगरपालिकांच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालं। 2 तारखा महत्त्वाच्या आहेत, 15 जानेवारी आणि 16 जानेवारी। 15 जानेवारीला राज्यातल्या महानगरपालिकांसाठी 29 महानगरपालिकांसाठी मतदान पार पडेल, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे, निकाल लागणार आहे। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत या निवडणुकांची घोषणा केली। सर्वोच्च न्यायालयाचा एक आदेश आहे आणि त्या आदेशानुसार 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं, त्याची प्रक्रिया पार पाडणं हे बंधनकारक आहे। अखेरीस या निवडणुका जाहीर झाल्यात आणि अगदी आजपासूनच या सर्व महानगरपालिकांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे। त्यामुळे नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आपल्या राज्यामध्ये महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम पाहायला मिळेल। तर पुढच्या काही दिवसातच ज्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे त्या महानगरपालिका निवडणुकांचं वेळापत्रक नेमकं कसं असेल ते जाणून घेऊया। बिगुल वाजलेला आहे, घोषणा झालेली आहे कार्यक्रम महानगरपालिका निवडणुकांचा। 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर अर्ज भरण्याची मुदत आहे। 31 डिसेंबरला अर्जांची छाननी केली जाईल। त्या पुढच्या महत्त्वाच्या तारखा आपण पाहूया। 2 तारीख 2 जानेवारी 2024 अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल। तर 3 जानेवारी 2024 अंतिम उमेदवार यादी निश्चित केली जाईल आणि चिन्हांचं वाटप करण्यात येईल। 15 जानेवारी 2024 ला गुरुवारचा दिवस मतदान पार पडणार आहे राज्यातल्या 29 महानगरपालिकांसाठी। तर 16 जानेवारीला मतमोजणी होईल, निकाल लागेल, कोणत्या महानगरपालिकेत कोणाची सत्ता हे स्पष्ट होणार आहे। 2869 जागांसाठी राज्यामध्ये निवडणूक पार पडेल। दरम्यान आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीच वरचढ ठरेल आणि महायुतीचाच विजय होईल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर व्यक्त केला आहे। आता पुन्हा या निवडणुका होत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकांमध्ये आमच्या शासनाने केलेलं काम बघता पुन्हा कौल हा आमच्या बाजूने येईल। जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल हा मला विश्वास आहे। महानगरपालिकांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत त्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया की कोणकोणत्या महानगरपालिका आहेत की जिथे निवडणुका पार पडतील। राज्यातल्या 29 महानगरपालिकांसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। 15 तारखेला 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 16 तारखेला मतमोजणी होईल। या महानगरपालिकांमध्ये मुंबई महानगरपालिकेचा समावेश आहे, त्यापाठोपाठ ठाणे महानगरपालिका, ठाण्यापाठोपाठ नाशिक महानगरपालिका। आपण विभागवार बघूया कोणकोणत्या महानगरपालिका। सगळ्यात आधी पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, मिरज, कुपवाड, सोलापूर, इचलकरंजी या पश्चिम महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या निवडणुका पार पडतील। तर उत्तर महाराष्ट्रातल्या ही महत्त्वाच्या निवडणुका ज्यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मालेगाव या महापालिकांचा समावेश आहे। मराठवाड्यामध्ये कोणकोणत्या महानगरपालिका, लातूर, नांदेड, वाघाळा, जालना आणि परभणी। तर विदर्भामध्ये नागपूर महानगरपालिका, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर। MMRDA म्हणजे मुंबई आणि आसपासचा परिसर, सर्वाधिक महानगरपालिका मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई विरार, कल्याण डोंबिवली, भिवंडी, निजामपूर, पनवेल, मीरा भाईंदर आणि उल्हासनगर। तर अशा 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पुढच्या वर्षी पार पडत आहेत। 2024 ला 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला मतमोजणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।